संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होत आहे. एकीकडे अधिवेशन सुरू होत असताना 20 जुलै ही तारीख निर्णायक ठरू शकते. त्याचं कारण म्हणजे सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवरील आमरण उपोषण दरम्यान एक आव्हान केलंय. लोकांनी 20 तारखेला जंतर मंतरवर जमण्याचं आवाहन केले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. ते नेमकं काय बोललेत ते आधी पाहू. मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं। रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ईसीजी भी हुआ, बुरा नहीं है। तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। तो इसलिए सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आएं कि एक संदेश सरकार को जाए। और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं। तर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता 18 दिवस उलटून गेले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली असून देशभरातून त्यांनी उपोषण सोडावं असं आवाहन केलं जाते. या सगळ्यात सोनम वांगचुक यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सुरुवातीला 3 इडियट्स नंतर जगभर त्यांची प्रसिद्धी झाली. नंतर 2018 साली त्यांना रायमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण अनेक जणांना प्रश्न पडलाय की सोनम वांगचुक यांनी नेमकं कोणते शोध लावलेत आणि त्या शोधामुळे देशाला, जगाला काय फायदा झालाय. तर सोनम वांगचुक यांनी लावलेल्या शोधाचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोध घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. सोनम वांगचुक हे मुळाचे लडाखचे. त्यांचे वडील खासदार होते. घरातून मिळालेली नेतृत्वाची पार्श्वभूमी आजही त्यांच्यात दिसून येते. पण आजचा मुद्दा त्यांच्या नेतृत्व गुणाचा नाही तर कल्पकतेची माहिती घेण्याचा आहे. त्यांनी शोधून काढलेली एक अशी गोष्ट ज्याने लडाख आणि लडाख सारख्या उंच प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जणू संजीवनी ठरली. ती बाब नक्की काय आहे हे समजून घेण्याआधी लडाख आणि त्या परिसराची भौगोलिक पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. भारताचा एक महत्वाचा केंद्रशासित प्रदेश. सामरिक दृष्ट्या देखील लडाखचं खूप मोठं महत्व आहे. तर असा हा लडाख समुद्र सपाटीपासून साधारणपणे 5000 मीटर उंचीवर आहे. भारतातील सर्वाधिक उंचीवर असणारं लडाख पठार आहे. हिमालयाच्या रांगामध्ये वसलेल्या या लडाखला आपण पाहिलं तर अधिकाधिक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात तर या आपत्तीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. वर्षातील बहुतांश काळ बर्फाच्या आच्छादनात असलेला हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात देखील मोडतो. अशा या लडाखमध्ये जास्त उंचीवर असल्यानं पावसाचे ढग पोहोचू शकत नाहीत. त्यामुळं होतंय काय तर मान्सूनचा पाऊस अगदी अल्प प्रमाणात पडतो. आतापर्यंत तिथं काय व्हायचं तर लोक नद्याच्या पाण्यावर अवलंबून असायचे. इथल्या बहुतेक नद्या या हिमनद्या आहेत. इंदू, नुब्रा, द्रास, झास्कर या नद्यांच्या पाण्यावर लोकांची गरज भागून जायची. मान्सूनमध्ये पडणारा पाऊस आणि त्यानंतर वितळणाऱ्या हिमनद्या यामुळे येथील पाण्याचं टेन्शन मिटायचं. पण अलीकडच्या काळात असं काही होऊन बसलंय की लडाखला पाण्याची प्रचंड टंचाई भासत आहे. त्याचं कारण म्हणजे लवकर वितळणाऱ्या हिमनद्या. हिमालयात पर्यावरणात होणारे बदल आता सर्वांना कोणत्या ना कोणत्या बाबतीत परिणामकारक ठरत आहेत. लडाखमध्ये उष्णता वाढीमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्यामुळे पूर येणं, पाणी टंचाई अशा संकटाचा सामना लडाखवासियांना करावा लागतोय. इथं मान्सूनचा पाऊस अगदी कमी असल्याने बहुतांश शेती बर्फाच्या हिमनद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. नद्या लवकर वितळू लागल्याने शेती देखील संकटात आली आहे. अशी परिस्थिती आज तिथं आहे. मागच्या 4 दशकांचा विचार केल्यास लडाखमधील तापमान 3 डिग्री सेल्सिअसनं वाढलंय. उन्हाळ्यातील तापमान 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. त्यामुळे हिमनद्या लवकर वितळणं साहजिक आहे. आता या संकटाला सामोरे जाण्यासाठी सोनम वांगचुक यांनी एक तंत्र विकसित केलंय. त्यांचा सहकारी असलेल्या चेवांग नॉरफेल यांनी सुरुवातीला पाणी साठवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला होता. त्यालाच पुढे घेऊन जात वांगचुक यांनी आईस स्तूप बनवण्याचं तंत्र विकसित केले. थोडक्यात काय तर बर्फाचं स्तूप. ही पद्धत नेमकी काय ते पाहू. आधी सांगितल्याप्रमाणे हिमनद्या लवकर वितळणं चालू झाले तर हिमनदी वितळून वाहून जाणारं पाणी अडवायचं. त्यानंतर खोल जमिनीत पाईप टाकून ते पाणी उंचावर न्यायचं. या पाईप भोवती एक गोलाकार लाकडी रचना तयार करायची.
असं केल्याने पाणी जसजसं वर पाईपमधून सरकेल तसतसं वर असणाऱ्या कमी तापमानामुळे गोठलं जातं. त्याचं रूपांतर बर्फात होतं आणि पाईपच्या भोवती हा बर्फ जमा होण्यास सुरुवात होते. कालांतराने स्तूपाच्या आकारासारखा हा बर्फाचा ढीग तयार होतो. एक स्तूप जवळपास 1.5 कोटी लिटर पाणी साठवून ठेवतो. उन्हाळ्याच्या दिवसात स्तूप वितळत जातो आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होते. शेतीसाठी देखील पाण्याचा वापर होतो. लडाखमध्ये ठिकठिकाणी सोनम वांगचुक यांच्या पुढाकारातून अशा हिमस्तूपांची निर्मिती झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पर्यटनास देखील चालना मिळाली. सोनम वांगचुक यांच्या या कार्याची जगभर दखल घेतली गेली. यासोबतच त्यांनी नाविन्यपूर्ण रीतीने मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 3 इडियट्समध्ये जे दाखवलंय तसंच काहीसं या प्रयोगातून शिक्षण ते मुलांना देतात. यासाठी 1988 मध्ये त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाला अनुकूल जीवन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलाय. या संस्थेअंतर्गत असणाऱ्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे नापास झालेल्या मुलांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. या संस्थेत जेवढ्या काही इमारती आहेत त्या सगळ्यांना सौर ऊर्जेवर आधारित वीज आहे. नुकत्याच त्यांनी मातीपासून इमारती बनवल्या असून त्या पर्यावरणपूरक आहेत. लडाखसारखा परिसर पर्यावरणातील बदलांमुळे जास्त प्रभावित झाला आहे, मात्र बाकीचे प्रदेश देखील हळूहळू प्रभावित होत जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून वाटचाल करणं गरजेचं आहे, असं सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे. यासाठी देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये फिरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. खरं तर सोनम वांगचुक यांच्यासारखे प्रतिभावान ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारी पातळीवर पूर्ण दुर्लक्ष झाले असंच म्हणता येईल. वांगचुक यांच्या हिमस्तूपाच्या आयडियाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.